नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सगळेजण गप्पा मारत बसलेले असतात. तिथेच प्रिया तिची ऑर्डर येणार आहे म्हणून हॉलमध्येच बसलेली असते. बाकीचे सगळेजण गप्पा मारत असतात, पण प्रियाला मात्र कोणीही त्या गप्पांमध्ये इन्व्हॉल्व करून घेतलेलं नसतं. तेवढ्यातच सायली चहा बनवत असते. कल्पना म्हणते, सायली सगळ्यांसाठी चहा इकडेच आण, इथेच सगळेजण बसलेत ना, मग इथेच घेऊया असं कल्पनाने सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र इकडे सदाशिव लोक म्हणतात की अगं जरा त्या चहामध्ये ना 1 सेंटीमीटर आलं टाक सायली. ते ऐकत असते. तेव्हा सायली म्हणते, हो बाबा, आलं टाकून चहा केलेला आहे. तेव्हा प्रताप लगेचच सांगत असतात की हे बघा, तुम्ही सायलीला काहीही सांगा ती लगेच तयार असते आणि तो तयार करून पदार्थ ती घेऊनही आलेली असते. त्यामुळे त्याची काळजी अजिबात करायची नाही, कारण सायली कशी आहे माहिती आहे का? अगदी परफेक्ट, सगळ्यांची मनापासून काळजी घेणारी, सगळ्यांसाठी काय हो नको ते पाहणारी, असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र प्रियाला खूप राग येत असतो. प्रियाला ही गोष्टच पटत नसती, कारण तिच्यासाठी ती लोक म्हणजे घरात असलेला चालता फिरता बॉम्ब असतात. तिला ती गोष्ट नको असते. आणि मग त्याचबरोबर सगळे गप्पा मारत आहेत. तेवढ्यातच प्रियाने ऑर्डर केलेली असते. ती ऑर्डर तिथे आलेली असते. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे प्रिया तिथे थांबलेली आहे. तिच्याशी कोणाला काहीच देणघेण नाहीये. तिच्याविषयी कोणाला काहीच फरकही पडत नसतो. प्रिया काय करते याच्याशी देणघेण नसते. इकडे आता सगळेजण बोलत असतात. तेव्हा सायलीचे बाबा म्हणजे सदाशिव लोकांना म्हणतात, लोखंडे म्हणतात की चहा खरंच खूप भारी झालाय, आजपर्यंत असला चहा पिला नव्हता असं ते सांगत असतात. तेव्हा मात्र इकडे सायलीची आई म्हणजेच मैनावती काय म्हणते, ती म्हणते, का हो, मी काय चहा बनवत नाही का? चांगला नाही? तुम्ही असं बोलायला लागलात मला म्हणून म्हटलं, मी काय चांगला चहा बनवत नाही का? तेव्हा ते म्हणतात की नाही, तू बनवते, पण मुलीच्या हातचा चहा पहिल्यांदाच पिलो ना म्हणून म्हणलं, बाकी काही नाहीये कस, तुला तर माहिती आहे ना, असं म्हणत दोघंही चहा घेत असतात. तेव्हा इकडे सगळे गप्पा मारत आहेत आणि मग सगळ्यांच्या गप्पा चाललेल्या असतात. तेव्हा अर्जुन विचारतो की मला सायलीच्या लहानपणाविषयी ऐकायचं आहे. मग अर्जुन त्यांना बोलत असतो. तेव्हा ते म्हणत असतात की हो, मग सायली कधी म्हणजे हरवली होती असं विचारलं जातं. तेव्हा ते म्हणतात की साधारण 5 वर्षाची असेल तेव्हा गेली. ती तिची महिनाभवती सांगायला सुरुवात करते. तेव्हा मात्र सगळ्यांना धक्का बसलेला असतो. गेली म्हणजे ती म्हणते की हा साधारण 5 वर्षाची. मग सदाशिव म्हणतो की नाही, ती 7 वर्षाची असेल. मग प्रताप लगेच म्हणतो की नाही, मला काय म्हणायचं सायली पण 5 वर्षाच्याच हरवली होती का? तेव्हा ते म्हणतात की हा नाही, कस माहिती कात नवी, पण हे बोलणार असतो तेव्हा शांत राहतो. तेव्हा कल्पना सांगायला सुरुवात करते, आमचा छोटा मुलगा आहे ना अश्विन, त्याची बायको तन्वी, ती पण ना साधारण 5 वर्षाची होती ना तेव्हा घरातून, म्हणजे ती हरवली होती आणि ती पण आता मागच्या वर्षी सापडलेली आहे, असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. सगळेजण बोलत असतात. सायलीच्या लहानपणी सायली कशी होती, सायलीच्या आठवणी ऐकण्यात सगळ्यांना खूप छान वाटत असतं, कारण आजपर्यंत सायलीच बालपण कसं होतं याविषयी कोणतीच गोष्ट समजलेली नव्हती, म्हणून हे सगळे जण बोलत आहेत. त्याचबरोबर इकडे सायलीलाही विचारलं जात असतं. तेव्हा सायलीना चंट होती असं सर सदाशिव लोखंडे म्हणतो. मग सगळ्यांना कळत नाहीये नक्की काय म्हणायचं त्यांना. मग हे सांगू लागतात की हो, सायलीना खरंच खूप गोड होती, ती लहान होती तेव्हा आम्ही, मी आणि तिच्या बहिणी मिळून स्वयंपाक करायचो, सायली आजूबाजूला खेळत असायची, असं ती सांगत असते. आणि प्रियाला मात्र धक्का बसत असतो. यांच्या जर गप्पा अशाच चालू राहिल्या तर माझं मात्र खूप अवघड होणार आहे, असं प्रियाचं म्हणणं असतं. आणि त्याचबरोबर प्रिया म्हणत असते की नाही, मला काहीही करून हे सगळं जे काही चाललं ना, हे सगळं थांबवलं पाहिजे, नाही तर खूप अवघड होणार आहे, असं ती बोलत असते. त्याचबरोबर
इकडे आता जेलमध्ये ज्या हवालदाराला महिप्तने पैसे दिलेले आहेत तो तिथे आलेला असतो आणि तो सांगत असतो की हो आज सगळं काम पूर्ण होणार आहे आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी आहेत त्या आजच पूर्ण झाल्या पाहिजेत असं तो सांगत असतो। तेव्हा इकडे साक्षी म्हणत असते काहीही झालं तरीही मला इथून बाहेर काढायचं सही सलामत ही तुमची जबाबदारी। तेव्हा रेखा म्हणत असते की हो आणि हवालदारी सांगत असतो मॅडम तुम्ही बोलायचं, तुम्ही फक्त आदेश सोडायचा, आम्ही तुम्ही म्हणाल तसं करायला तयार आहे असो। तो हवालदार सुद्धा म्हणत असतो आम्ही तुमचे गुलाम आहोत महिप्त शेठचे आणि तुमचे तुम्ही फक्त बोलायचं आहे असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं। तेव्हा ती म्हणत असते की पैशाचे गुलाम आहोत आम्ही असं सांगा असं ती बोलत असते रेखा। आणि मग या दोघांचेही बोलणं चाललेलं असं तुमचं जे भांडण आहे ना ते असंच चालू राहू द्या आणि कोणाला संशय येणार नाही असं तो सांगत असतो। मग त्या दोघी जणी म्हणतात की हो एकाच दिवशी सगळं नको रोज थोड भांड झालं पाहिजे कारण जेव्हापासून रेखाला आणून या साक्षीच्या सेल मध्ये टाकलेलं आहे तेव्हापासून रेखा आणि साक्षी यांच्या दोघींमध्ये खूप जोरदार असं भांडण सुरू असतं हे त्यांचं चाललेलं असतं। आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आता सायलीबद्दल सगळे बोलणं सुरू असतं, सगळेजण बोलत असतात आणि सायली कशी होती हे तिचे आईवडील सांगत असतात। खरं तर त्यांना काय माहिती असणार आहे, त्यांना तर ती मुलगी नकोशी झालेली होती म्हणून तर त्यांनी तिला त्या गुलाब बाईला दिलेली होती ना, आता त्यांना फक्त हे दिखावेगिरी करायचे आहे। मग सायली विचारते आज स्वयंपाकात काय बनवायचं आई? बाबा सांगा तुम्ही काय बनवाय चालू? पराठे बनवू का? तेव्हा सायलीचे बाबा म्हणतात की हो चालेल आलू पराठे हा बनव असं ते सांगू लागतात की खरंच बरं होईल आलू पराठे बनवलेत असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं। आणि त्याच सोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे सायली त्याचबरोबर हे सगळेजण बोलत असतात आणि त्याचवेळी आता प्रिया तिथे असते, प्रियाची ऑर्डर आलेली असते, प्रिया ती ऑर्डर घेते, सगळेजण पाहत असतात कारण प्रिया स्वतः काही बनवून खातच नाहीये सध्या, प्रिया फक्त पार्सल घेऊन येते आणि पार्सल घेऊनच ती खात असते बाहेरच, तिला खायचं असं एवढंच तेच चाललेलं असत। हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र आता धक्का बसलेला असतो आणि प्रियाची पार्सल आलेलं असत कारण याच्या आधी जे पार्सल आलेलं होतं ते सदाशिव लोखंडे आणि मैनावतीने खाल्लेलं असं। आता प्रिया पुन्हा ते पार्सल घेऊन बसते आणि त्या पार्सल तीच चाललेलं आहे। मग ती पार्सल घेते आणि जाते तेव्हा सायली स्वयंपाकाचे विचारते, कल्पना म्हणते की आता तू इथे बसायचं, तुझ्या आई बाबा बोलून गप्पा मारायच्या, गप्पा मारत बसायचं निवांत, आम्ही बघतो, मी अस्मिता विमल आम्ही स्वयंपाकाच बघून घेतो, तू नको काळजी करू असं हे बोलणं चाललेलं असतं। आणि त्याचवेळी इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे एवढं सगळं घडत असतं आणि सायली आता तिच्या आईच्या जवळ बसलेली असते, परंतु तिच्या आईच लक्ष जे असतं ते वेगळ्याच गोष्टींकडे असतं कारण तिच्या डोक्यात वेगळंच सुरू आहे। तिच्या आईच लक्ष जे आहे ते सायलीच्या हातातल्या बांगड्यात, म्हणजे ती सायलीला जवळ घेते आणि सायलीला म्हणू लागते की थांब बघू जरा आणि मग किती काम करशील असं तिचं बोलणं चालू आहे। आणि ती मात्र सायलीला म्हणत असते की अगं तुझ्या हातातल्या या बांगड्या सोन्याचे आहेत ना? तेव्हा सायली म्हणते हो, मग तिथे लगेच सदाशिव लोखंडे म्हणायला सुरुवात करतो ₹1,00,000 तरी असतील, सायलीच्या हातातल्या बांगड्यांची डिझाईन खूप छान आहे असं हे बोलणं चाललेलं असतं आणि आता ₹1,00,000 असतील बांगड्या असंही ते बोलत असतात। तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की सायली म्हणते मला काय माहिती किती रुपयांच्यात, कारण मला जे काही दिलं ते सगळं आई आणि पूर्णाजी यांनीच दिलेलं आहे, माझ्याकडे कुठे काय होतं आणि माझ्याकडे नव्हतंच कधी काय, कारण मी तर अनाथ आश्रमात वाढलेली आहे असं सायली सांगत असते। त्याचबरोबर इकडे पाहायला मिळत ते म्हणजे आता नागराज आहे तो आणि महिप्त बोलत असतात। नागराज महिप्तला सांगत असतो की त्यात प्रियाच तोंड जे आहे ना ते पाहण्यासारखं होतं जेव्हा तिचे आईवडील
येणार आहेत हे तिला कळलेलं होतं. तिच्या आई वडिलांना घरात तीत आणलेलं आहे. आपण त्याच लोखंडे टेलरला श्रद्धा टेलरला पाठवलेला आहे ना. तो डाव अगदी यशस्वी झालेला म्हणजे आपण ठरवलेलं होतं. त्या पद्धतीने गोष्टी झालेल्या आहेत असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे सुमन तिथे येते आणि महिप्तला म्हणत असतो, नागराज, ही काळजी करायची अजिबात गरज नाही. सगळं आधी अगदी परफेक्ट झालेलं आहे. अजिबात विचार करू नकोस तू, असं तो महिप्तला सांगत असतो. तेव्हा मात्र इकडे सुमन तिथे येते आणि सुमन म्हणते, कोणाशी बोलताय तुम्ही, बघू मला, असं म्हणत अक्षरशः सुमनने तर नागराजच्या हातातला मोबाईल काढून घेतलेला असतो आणि नागराजच्या हातातला मोबाईल काढून ती नागराज सोबत त्याला नागराजला दम देत असते. आता ही गोष्ट काही बाकीच्यांना तीच सुमनला कळत नसते. नागराज म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरीही माझ्या कोणत्याही भानगडीमध्ये तू पडायचं नाही. म्हणजे ती म्हणते आहे तर मग भानगड आहे म्हणायचं म्हणून तर म्हणताय ना. तुम्ही कोणाशी बोलत होता, काय चाललं होत तुमचं? तेव्हा नागराज चिडलेला असतो. तो सुमनवरती हात उचलतो आणि सुमनला म्हणू लागतो, बाद झाला, तुझ्या ना लायकीत तू राहत जा, तू एक्स्ट्रा बोलायचं काम करत जाऊ नको, असं नागराज बोलत असतो. तेव्हा मात्र इकडे नागराजने सुमनवरती हात उचललेला असतो आणि सुमनला तो म्हणत असतो की जे काही तुझं चाललंय ना ते मला अजिबात पटत नाही. आणि सुमनवर हात उचललेला असतो. तुला ऐकीत राहायचं, तुझ्या पद्धतीने राहायचं आणि तुझी जीभ जास्त चालायला लागली आणि हात उचललेला असतो. त्या क्षणी तिथे प्रतिमा आलेली असते आणि प्रतिमा म्हणत असते की काय चाललंय हे संस्कार नाहीयत तुमचे तुमच्या भावाकडून, तुम्ही हे शिकलेत का नाही, कळते का तुम्हाला तुमचं काय चालले आहे ते, असे इकडे प्रतिमा येऊन बोलायला सुरुवात करते. तर नागराज म्हणतो की नाही नाही, ते असंच तसं नाहीये काय. तेव्हा प्रतिमा म्हणते की मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिले तुमच भाऊजी काय चालले ते, मला हे अजिबात पटलेलं नाही, असं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे सगळेजण आता बोलत आहेत आणि इकडे प्रतिमा मात्र भयानक चिडलेली असते. प्रतिमा म्हणत आहे की मला हे तुमचं वागणं अजिबात पटलेलं नाही. तुम्ही जे काही केलेलं आहे ना ते मला अजिबात कळत नाहीये की तुम्ही असं का वागताय नागराज भाऊजी, असं ती बोलत असते. तेव्हा सुमनला म्हणते की हे नेहमीच चाललंय ना. सुमन म्हणते नाही हो वहिनी, आणि सुमन ही शांत होते. इकडे आता सायली कप घेऊन चाललेली असते. तेव्हा मैनावती उठते आणि ती म्हणू लागते की अगदे इकड मी नेते, किती काम करशील तूच, असं म्हणत कपांच्या ट्रे ती घेऊन चाललेली असते आणि मुद्दामच तो ट्रे खाली पाडते आणि आता ती ओरडायला सुरुवात करते, खरंच एवढे महागडे कप माझ्यामुळे फुटले, माझ्यामुळे हे सगळं झालेलं आहे, खरंच मला माफ करा. तेव्हा सगळेजण तिथे येतात आणि तिला म्हणू लागतात की नाही, एवढं काही झालेलं नाही, ठीक आहे, परंतु मैनावतीचा कांगावा काही केल्या कमी नसतो. मैनावती म्हणत असते की नाही, हे सगळं माझ्यामुळे झालेलं आहे आणि हे माझ्यामुळे खुटलेलं आहे, असं म्हणत मैनावती जोर जोरात रडायला ओरडायला सुरुवात करते. तेव्हा सदाशिव म्हणतो की तुला कळते का, तुझा वेंधळेपणा कमी झालेला नाहीये, हे सगळं काय चाललंय तुला कळते का, असं म्हणत तो बोलत असतो. आणि तेव्हा मात्र या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि त्याचवेळी आता सगळेजण तिथे आलेले आहेत. मैनावती ओरडत आहे, हे सगळं माझ्यामुळे झालेलं आहे, या सगळ्या गोष्टी माझ्यामुळे झालेल्या आहेत, असं ती बोलत आहे. तेव्हा सायली म्हणते की आई उठ तू, माझे मी बघते काय झालंय ते, उठ बरं, शांत हो जरा, असं ती सांगत असते. आणि तेव्हा मात्र इकडे आता सगळे बोलत आहेत. तेव्हा कल्पना आणि अस्मिता सुद्धा एकमेकींकडे पाहतात. तेव्हा सायली म्हणते की आई शांत हो, बाजूला होत काच लागते तुझ्या हाताला, असं म्हणत सायलीने ते केलेलं असतं. आणि सायली म्हणते की ती लगेचच महिनाभोवती बोलायला काय सुरुवात करते की बघितलं का माझ्या साडीवरती डाग लागलेला आहे, असं ते बोलणं चाललेलं असतं. मग साडीवरती डाग लागलाय असं म्हटल्याबरोबर सायली म्हणते की आई जा,
तू आणि साडी ही पाण्याने धुवून टाक, डाग लगेच निघून जाईल, असं हे बोलणं सुरू आहे. आणि मग ते लगेच मैनावती म्हणते की अग पण ही साडी ओली झाली तर मी कशी बदलणार, माझ्याकडे 2च साड्या आहेत ना, आणि या 2च साड्या असल्यामुळे मी नाही बदलू शकत साडी, असं ती सांगत आहे. आणि इकडे सायली म्हणते की थांब, मी तुला माझी साडी आणून देते. सायली वरती रूममध्ये येते, कपाटातली साडी काढते आणि ती साडी घेऊन ती इकडे मैनावतीकडे येते. परंतु मैनावती ती साडी हातात घेते आणि म्हणू लागते की जरा रंग जरा जास्त भडकच आहे ना, तो माझ्यावरती चांगला दिसणार नाही ना, असं मैनावती बोलत आहे. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं आणि ते म्हणजेच की सायली पुन्हा वरती येते आणि म्हणू लागते की नाही, मला ना दुसरी साडी घेऊन गेल पाहिजे. म्हणून सायली दुसरी साडी घेण्यासाठी आलेली असते आणि त्याचवेळी पाहायला मिळतं सायली आता दुसरी साडी घेऊन चाललेली असते. परंतु सायली जेव्हा दुसरी साडी घेऊन जात आहे त्याच वेळेस अर्जुन तिथे असतो. अर्जुन मगाशीही सायलीशी बोललेला असतो, परंतु सायलीचंच लक्ष नसतं. ही गोष्ट सगळ्यांच्या लक्षात आलेली आहे, अर्जुनच्याही लक्षात आली. अर्जुन म्हणतो की नवरा वाट बघतोय पण बायकोला मात्र वेळच नाहीये, बायकोला लक्षच द्यायचं नाहीये, आणि म्हणूनच हे सगळं चाललेलं असतं. अशा पद्धतीने तो बोलत असतो. तेव्हा सायली म्हणते की नाही, तसं काही नाही आहे ना, मी म्हणून तर बोलते तुमच्याशी. सायली म्हणते की आता बघा, आणि सायली अर्जुनच्या पुढे बसते आणि म्हणते आता मी तुमच्याकडे पाहतच राहते, असं म्हणत सायली एकटक अर्जुनकडे पाहते. अर्जुन म्हणतो की हे सगळं काय चाललेलं आहे. तेव्हा सायली म्हणते की नाही, तुम्ही म्हणालात ना बायकोला वेळ नाहीये, मग वेळ दिला पाहिजे की नाही बायकोला, म्हणूनच तुमच्याकडे पाहत राहते, असं सायली सांगत असते. तेव्हा अर्जुन म्हणतो म्हणजे रोमॅन्टिक झाली बायको माझी, असं अर्जुन बोलत असतो. आणि त्याच वेळेस इकडे सायली म्हणते की अहो तुमचं काय, मला सांगा, ती आईची साडी आहे ना, ती खराब झालेली होती आणि ती साडी तिला द्यायची होती म्हणून मी आलेली होती तिच्या साडीसाठी साडी घेऊन जायला. पण आता जर तुम्ही असं म्हणत असाल तर मी आहे ना इथे थांबायला, असं म्हणत सायली तिथेच अर्जुनच्या शेजारी बसून राहते. आणि अर्जुन म्हणतो की ठीक आहे. इकडे आपल्याला जेलमध्ये पाहायला मिळत की आता महिप्त आलेला असतो आणि महिप्तला साक्षी सांगत असते की अण्णा खूप प्रॉब्लेम होण्याची शक्यता आहे. तेव्हा मात्र साक्षीच हे बोलणं ऐकून महिप्त म्हणतो म्हणजे काय झालेलं आहे. साक्षी म्हणते की त्या जेलरने असं ठरवलेलं आहे की आम्हाला वेगवेगळ्या सेल मध्ये ठेवायचं. हे ऐकल्यानंतर इकडे महिप्त म्हणतो काय. तेव्हा महिप्त म्हणतो की नाही, आजच्या आज काम झालं पाहिजे, आजच्या साक्षी जेलमध्ये गेली पाहिजे, असं हे बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र दोघेही बोलत असतात आणि साक्षीच्या बद्दल हे सगळं बोलणं त्यांचं चालू आहे. आणि त्याचवेळी इकडे साक्षी म्हणत असते पण हे कसं शक्य होणार आहे. तेव्हा महिप्त म्हणतो की हो, मग माझ्या जागी कोण असणार आहे. तेव्हा तो सांगतो की ती आहे ना, तिचा काय उपयोग. तेव्हा जेलर सांगू लागतो की 2 खून करून ती आलेली. हे बोलणं चालू असतं आणि त्याचवेळी आता ती जे आहे मीना हे तिला संपून टाकायचं असे हे बोलणं सुरू झालेलं आहे. आणि त्याचवेळी ह्या दोघांच्या बोलण्यामध्ये स्पष्ट दिसत असतं की यांनी या मीनाला मारण्याचा प्लॅन केलेला आहे. आणि मग हवालदाराला महिप्त सांगत असतो की मी सांगितले ना ते लक्षात ठेवायचं. आणि मग हवालदाराला हेही सांगतो की काळजी करायची नाही, सगळं अगदी व्यवस्थित होणार आहे. जेवढी रक्कम ठरलेली होती ना ती सगळी मिळणार आहे. इकडे प्रिया म्हणत असते की काय चाललंय हे सगळं, आणि असं म्हणत ती तिच्या आई वडिलांच्या रूममध्ये आलेली असते. बघते तर तो पसारा बघून प्रिया म्हणते की हे सगळं काय आहे, म्हणजे कोणालाही संशय येईल की हे सायलीचे आई बाबा नाहीयेत. किती घाण केले यांनी रूम, आणि त्यांना जर का संशय आला तर माझी मात्र वाट लागणार आहे, असं बोलणं चाललेलं असतं. आणि प्रिया ती रूम आवरायला घेते. अक्षरशः कधीही काम न करणारी प्रिया आज सगळी आवरावरी करत असते आणि त्याचबरोबर सगळ्यांना काय हो नको ते पाहत असते.
आणि त्याचबरोबर इकडे प्रिया सगळी रूम आवते, सगळे कपडे व्यवस्थित घड्या घालून करते आणि त्याच सोबतच सगळं तिने केलेलं असतं आणि म्हणते, आता कशी सायलीच्या आई वडिलांची रूम वाटते नाही. तर इतक्या वेळ ती भिकायांची वाटत होती. भिकारी मिस्टर अड मिसेस भिकारी यांची रूम वाटत होती असं ती सांगत असते. आणि त्यासोबतच सायली तिथे येते आणि कल्पना सुद्धा आलेली असते. त्या दोघीही प्रियाला तिथे पाहतात तेव्हा त्या दोघींनाही धक्का बसलेला असतो. त्यांचं असं म्हणणं असतं की ही अशी का, म्हणजे हिने अशी इथे राहायची गरज काय होती, असं हे बोलणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र प्रिया आता आवरून तिथून बाजूला जात असते. पण सायली तिला स्पष्टपणे विचारते की मला एक सांगायचं की तुला मी सांगितलेलं होतं या आईबाबांपासून लांब राहायचं आहे, मग तू माझ्या आईबाबांच्या जवळ काय करतेस, असं प्रिया सायलीला विचारते. आता मात्र सायलीला प्रश्न पड सायली प्रियाला विचारते. प्रिया मात्र गप्पच राहते. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की प्रियाची वाट लावण्यासाठी नागराज हा सुभेदारांच्या घरी आलेला आहे. आणि मग इकडे नागराज आलेला असतो तेव्हा नागराज हा मिस्टर अड मिसेस लोखंडे यांच्याशी बोलत असतो. मग सायलीचे आई बाबा आहेत म्हणून ओळख करून दिली जाते. तेव्हा नागराज ते सगळ्यांच्या समोर म्हणतो की यांची स्माईल आहे ना सेम टू सेम, आपल्यात नवी सारखी दिसते ना, असं नागराज बोलतो. आणि प्रियाच्या शिट्ट्या वासात आणि नागराज तिथून बाहेर आलेला असतो तेव्हा प्रिया सुद्धा नागराजच्या मागे मागे येते. तेव्हा नागराज म्हणतो, हा तर फक्त ट्रेलर होता, पिक्चर अभी बाकी आहे, असं म्हणत प्रियाला बोलवत असतो. आणि तुला माहिती आहे का या पिक्चरचं नाव काय असणार आहे, मोठा बॉम्बचा धमाका. आणि तेवढ्यातच सायली, अर्जुन आणि त्याचबरोबर मिस्टर अड मिसेस लोखंडे बाहेर आलेले असतात. आणि अर्जुन म्हणतो, कसला धमाका, कसला बॉम्ब, काय बोलते नागराज काका, तू असं हे बोलणं चाललेलं असतं. आणि याच वेळी आता नागराज हा अर्जुनला काय सांगणार हे मात्र मोठं ठरत असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे एवढं सगळं झालेलं असतं आणि तरीही आता महिप्तचा प्लन मात्र अजूनही नीट वर्क झालेला नसतो. आणि महिप्त सुद्धा या सगळ्या गोष्टींमध्ये तिथे आलेला महिप्तने ठरवलेला आहे की आज त्या मीनाचा खून करायचा एकदा का. ती मीना जी आहे तिला आज संपवली की सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणार आहेत असं महिप्तच ठरलेलं असतं. आणि मग साक्षीला आपण या जेलमधून बाहेर काढायचं आणि त्यासाठी महिप्तने त्या हवालदाराला सांगितलेलं असतं की इथं कोणीही येणार नाही याची काळजी तू घ्यायची आहे. आणि इतक्या दिवस मी जे काही केलेलं आहे तुझ्यासाठी ते लक्षात ठेवायचं आहे. म्हणजेच थोडक्यात काय तर खाल्ल्या मिठाला जागायचं असं महिप्त त्यांना सांगत असतो. आणि त्या दोघांनाही हे सांगितलेलं आहे की हे सगळं व्यवस्थितपणेच करावं लागणार आहे. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की आता नागराजने तर बॉम्ब फोडलेला आहे आणि प्रियाची मात्र वाट लागलेली आहे, कारण लवकरच प्रिया हीच मिस्टर अड मिसेस लोखंडे यांची मुलगी बबली आहे. हे सत्य समोर येणार आहे. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.